नमस्कार मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती सोलापूर जिल्हा या संदर्भात. तर आपण पाहूयातच हे नोटिफिकेशन. तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे. विनिंग एज स्टडीजला तसेच विसरू नका शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला जॉब अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन आहे ग्रामविकास व जलसंधारण विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती संदर्भात. लक्षात घ्या, इथं रेड कलरमध्ये लाईन दिलेलं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सहाय्यक कर्मचारी व प्रभाग समन्वयक कंत्राटी भरती सप्टेंबर 2018. तर मित्रांनो, याचे आपण पदे वगैरे पाहूयात आणि ही पदे 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहेत. प्रस्तुत जाहिरातीद्वारे तुम्हाला जी डेट दिलेली आहे, जाहिरातीद्वारे नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून 5/9/2018 पासून ते 18/9/2018 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आता पाहूयात कोणत्या पोस्ट आणि त्याचे किती वॅकन्सीज आहेत ते. प्रशासन व लेखा सहाय्यक एकूण रिक्त पदे 7, मासिक CTC रुपये 15,000. डेटा एंट्री ऑपरेटर एकूण रिक्त पदे 6, मासिक CTC रुपये 10,000. शिपाई एकूण रिक्त पदे 8, मासिक CTC रुपये 8,000. आणि प्रभाग समन्वयक एकूण रिक्त पदे 38, मासिक CTC रुपये 20,500. पात्रतेच्या अटी पाहून घेऊयात आपण. भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा 18 ते 38 ओपनसाठी आहे, बाकीचे लागू राहील. लेखाव आता पाहूयात आपण. पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. लेखा व प्रशासन विभाग, शैक्षणिक अर्हता आहे इंग्रजी टाईप वाणिज्य शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखन 30, किमान संगणक अर्हता MSc किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी. अनुभव लागणार आहे. पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्ष प्रशासकीय व लेखाविषयी कामाचा अनुभव आवश्यक. डेटा एंट्री ऑपरेटर HSC परीक्षा उत्तीर्ण 12वी, इंग्रजी टायपिंग, मराठी टायपिंग आणि किमान MSc आणि किंवा समकक्ष पास पाहिजे. अनुभव आहे HSC परीक्षा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे डेटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालन कामाचा अनुभव आवश्यक. शिपाईसाठी 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि 10वीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव आवश्यक. प्रभाग समन्वयक क्लस्टर कोऑर्डिनेटर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 3 वर्षे सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी, ग्रामविकास, सामाजिक समावेशन, दारिद्र्य निर्मूलन, उपजीविका वृद्धी योजनांतर्गत महिला, अपंग, अनुसूचित जाती व जमाती आणि समाजातील इतर वंचित घटकांचे सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणीशी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. BSW, BSc ॲग्रिकल्चर किंवा MSW, MBA किंवा रुरल डेव्हलपमेंटमधील पदव्युत्तर पदवी किंवा रुरल मॅनेजमेंट डिग्रीमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य. तसेच पदवीच्या निकालापासून संबंधित अनुभव ग्राह्य धरले जाईल. ओके. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मित्रांनो, आता इथं परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेतील प्राप्त गुणानुसार करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप पहा. लेखा व प्रशासन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाईसाठी वरचा जो कॉलम आहे त्यांच्यासाठी आहे, या 3 पदांसाठी. तर पाहूया त्यासाठी. लेखा व प्रशासन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाईसाठी या 3 पदासाठी एकच कॉमन आहे सब्जेक्ट आहे. मराठी 25 प्रश्न 20 गुण, इंग्रजी 20 क्वेश्चन 20 गुण, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 गुण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 20 प्रश्न 20 गुण आणि सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन 20 गुण, प्रश्न 100 आणि एकूण गुण 100 आणि कालावधी 2 तास. आता प्रभाग समन्वयकसाठी पाहूयात. मराठीसाठी 14 प्रश्न 14 गुण, इंग्रजी 14 प्रश्न 14 गुण, सामान्य ज्ञान 14 प्रश्न 14 गुण, बौद्धिक चाचणी 14 प्रश्न 14 गुण आणि सामाजिक शास्त्री 14 प्रश्न 14 गुण. MSRLM म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानसाठी 10 क्वेश्चन 10 गुण, एकूण 80 क्वेश्चन 80 गुण आणि मुलाखत 20 गुणांसाठी असणाऱ्या या पदासाठी प्रभाग समन्वयकसाठी. आणि एकूण गुण 80 + 20 म्हणजे 100 आणि याला पण 2 तासात कालावधी एक्झामला असेल. सदर परीक्षा ही ऑनलाईन किंवा संगणक आधारित असेल. तर मित्रांनो, परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 19/9/2018 आहे आणि मागासवर्गीयांकरिता फीस असेल 274 आणि ओपनसाठी 374. माजी सैनिकांकरिता प्रवेश फीस रुपये 23 राहील. अर्ज भरण्याची पद्धत मित्रांनो, तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. recruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भरायचा आहे. तुम्ही ऑनलाईन सगळी प्रोसेस करायची, त्याच्यात काही नवीन नाही आहे. तर इथे तुम्हाला वेबसाईटवर दिलेलं आहे, त्याच्यावर देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा एक्स्ट्रा माहिती घेऊ शकता. अर्ज करायला recruitment.mahaonline.gov.in वर करायचं आहे आणि त्याचे ZP सोलापूर किंवा उमेदची वेबसाईट दिली, तिथे तुम्ही एक्स्ट्रा माहिती मिळवू शकता. तिथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे जे की तुम्हाला भरताना लागतं. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर जिल्हा संदर्भात. तर मित्रांनो, या संदर्भात काही नवीन अपडेट्स असतील तर ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करूयातच. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.